पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी इरविन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राची पाहणी केली व 108 रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त कराव्या, रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर आदी सुविधा मिळवण्याचे आदेश त्यांनी दिले। कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी इरविन रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रम परिसरात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राची पाहणी केली। त्यांनी 108 रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त करावी, रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर आदी सुविधा मिळवण्याचे निर्देश दिले। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डला भेट देऊन पाहणी केली। यावेळी परदेश किंवा बाहेरून आलेले काही नागरिक तपासणीसाठी आले होते। त्यांच्यात कुठलीही लक्षणे दिसत नसली तरीही त्यांनी घरात स्वतंत्रपणे राहून योग्य दक्षता घ्यावी असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं। वलगाव येथे उभारण्यात आलेल्या आयसोलेशन क्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली। या क्षेत्रात 100 व्यक्ती राहू शकतील अशा सुविधा उपलब्ध आहेत। परिचर सहाय्यक आदी स्टाफही तिथे उपलब्ध करून देण्यात आलाय। आवश्यकता भासल्यास मोजरी येथेही अशी सुविधा उभारता येईल। जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवेंतर्गत 29 वाहने उपलब्ध आहेत। शासनाकडून कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी योग्य पावलं उचलण्यात येत आहे। नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।